ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण कितवा चॅप्टर सुरू केला होता? ओके, थर्ड चॅप्टर. या चॅप्टरचं नाव आपण टाकून घेऊ लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पार्ट सेकंड. भरपूर दिवस झाला आपल्या चॅप्टर चालू. आज आपल्याला संपून जाईल. आपण कोणता पॉइंट सुरू केला होता? रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. ओके, आणि यामध्ये आपला कोणता पॉइंट चाललेला आहे रे? ट्विन्स. ट्विन्स पाहायचंय आपल्याला. ट्विन्स म्हणजे काय? जुळे असतात ना तुमच्या शाळेमध्ये पण. जुळे मुलं असतात किंवा जुळ्या मुली किंवा एक मुलगा आणि एक मुलगी असं पण असतात. पाहिलं असेल तुम्ही, म्हणजे तुमच्या नात्यामध्ये कोणामध्ये झाले असतील असे की जुळे असतात, जे की सेम दिसायला आपल्याला दिसून येतात, सेम सारखेच. त्याला आपण काय म्हणतो? ट्विन्स असं म्हणतो. पहा आता, ट्विन्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय ट्विन्स? म्हणजे जुळे म्हणजे काय हे आपल्याला पाहायचे. तर टू एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटेरस and thus two offsprings are delivered simultaneously. Such offsprings are called twins. त्यांना आपल्याला काय म्हणायचंय? ट्विन्स असं म्हणायचं. आपण काय आहे ट्विन्सची डेफिनेशन? टू एम्ब्रियोज develop simultaneously. सांगा पुढं काय? सायमल्टेनियसली झाल्यावरती इन द सेम uterus and thus two offsprings are delivered simultaneously. Such offsprings are called twins. जुळे म्हणजे काय? द एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली इन सेम युटेरस. म्हणजे एकाच गर्भाशयात, स्त्रीच्या एकाच गर्भाशयामध्ये काय होत असतात? टू एम्ब्रियोज म्हणजे दोन भ्रूणांची काय होत असते? वाढ होत असते. एकाच युटेरस मध्ये दोन भ्रूणांची काय केली जाते? डेव्हलपमेंट म्हणजे त्यांचा विकास होतो. अँड दस टू ऑफस्प्रिंग्स आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली. मग यांची डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर एकाच युटेरस मध्ये दोन ऑफस्प्रिंगची म्हणजे दोन अपत्यांची जेव्हा काय होते? जास्त डेव्हलपमेंट होते म्हणजे विकास होतो, तेव्हा ते काय होतात? सायमल्टेनियसली म्हणजे आळीपाळीने काय करतात? जन्म. म्हणजे अगोदर एक मुलगी असेल किंवा दोन्ही पण मुलीच असतील तर काय होतात? एका एकाची काय होते? डिलिव्हरी होऊन जाते. सायमल्टेनियसली दोन्ही पण काय होतात? अपत्य बाहेर येतात. तर त्या ऑफस्प्रिंगला एकाच वेळेस दोघांची डिलिव्हरी. ओके, आलंय लक्षात? एकाच वेळेला दोन्ही पण अपत्य काय होतात? जन्माला येतात. तेव्हा अशा अपत्यांना काय म्हणायचे? ट्विन्स असं म्हटलं जातं. म्हणजे एकाची तेव्हा झाली, आज झाली डिलिव्हरी आणि दुसऱ्या मुलाची 2-3 दिवसांनी झाली, असं होत नाही. एकाच वेळेला काय होतं? दोन्ही पण मुलं जन्माला येत असतात. तेव्हा अशा ऑफस्प्रिंगला आपल्याला काय म्हणायचे? ट्विन्स असं म्हटलं जातं, जुळे असं म्हटलं जातं. ओके, अशा अनेक कपल्सला काय असतात रे? ट्विन्स असतात. मेनी कपल्स हॅव ट्विन्स.
बऱ्याच जणांना काय असतात, जुळे असतात. बट देअर आर टू मेन टाईप ऑफ ट्विन्स. परंतु या ट्विन्स मध्ये सुद्धा काय, मेन टू टाइप्स आहेत. मग आता हे दोन मेन टू टाइप्स कोणते आहेत? फर्स्टली कोणतं आहे, मोनोझायगोटिक ट्विन्स, आणि सेकंड कोणतं आहे, डायझायगोटिक ट्विन्स. ट्विन्सचे टू टाइप्स पडतात, मोनोझायगोटिक ट्विन्स आणि सेकंड आहे डायझायगोटिक ट्विन्स. दिसतंय तुम्हाला, नाही दिसत? थोडंसं पाठीमागे. मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक ट्विन्स इथे दिसतंय. ओके, पहा आता नेमकं मोनोझायगोटिक ट्विन्स काय आणि डायझायगोटिक ट्विन्स काय हे माहिती असणं आवश्यक आहे. आपण तर पाहिलं ट्विन्स म्हणजे काय असतात, दोन जुळे अपत्य काय होतात, जन्माला येतात, त्याला आपण ट्विन्स म्हणतो. त्याची टाइप्स बघितले, नेमकं मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक हे काय, ट्विन्सचे टू टाइप्स आहेत. मग आता नेमकं मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय आहे, तर पहा, मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रियो during early period of embryonic development. Within 8 days of zygote formation, cell of that embryo divide into two groups. मोनोझायगोटिक ट्विन्स काय असतं पहा, फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रियो. यामध्ये काय असतो, एक सिंगल एम्ब्रियो असतो. म्हणजे आपल्याला माहितीये जे काही युटेरस आहे, फिमेल, आपण म्हणतो फिमेल युटेरस आहे. अशा प्रकारचं आपल्याला माहिती आहे युटेरस आहे काय, ओव्हिडा. आता हे जे काही युटेरस आहे यामध्ये काय होतं, याकडून म्हणजे जी काही ओव्हरी असते ना, तो ओव्हरीकडून काय होतं, एकच ओव्हम काय होतो, या ओव्हरीच्या बाहेर जातो. म्हणजे ओव्हिडक्ट मध्ये काय होणार आहे, एकच ओव्हम जाणार आहे. ओसाइट्स म्हणतो आपण त्याला, ओव्हिडक्ट म्हणतो म्हणजे अंडपेशी. एकच काय होते, डिलिव्हर्ड होत असते, कशामधून, ओव्हरीज मधून. आणि सिंगल काय होतो, एम्ब्रिओ तयार होतो. सिंगलच काय असतं, भ्रूण असतं. परंतु पहा, जेव्हा हे काय होतं, फर्टिलाइज होण्याचा कालावधी होतो, मग फक्त कशामध्ये, ड्युरिंग अर्लियर पिरियड ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन. म्हणजे जेव्हा या एम्ब्रिओची काय होत असते रे, डेव्हलपमेंट म्हणजे काय, वाढ व्हायला सुरुवात होत असते, तर त्याच्या 8 दिवसाच्या कालावधीमध्येचा किती पिरियड सांगितलाय, 8 days. 8 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा झायगोट फॉर्मेशन व्हायचं असतं, जेव्हा ते अपत्य काय करतं, जेव्हा त्याला त्याचे अवयव तयार होणार असतात, झायगोट फॉर्मेशन होणार असतं, त्याच्या 8 दिवसाच्या मध्ये जर ह्या सेल्स काय झाले, एम्ब्रिओचे जे सेल्स आहेत ना, त्या जर डिव्हाइड झाल्या, किती दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये. 8 दिवसाच्या आतमध्ये जो काही याच्यामध्ये असलेल्या ज्या सेल्स आहेत एम्ब्रिओच्या, त्या काय झाल्या, 8 दिवसामध्ये जर डिव्हाइड झाल्या, तर किती एम्ब्रिओ तयार होतात त्याच्यापासून, 2 एम्ब्रिओज तयार होतात. परंतु हा कालावधी किती दिवसाचा असणं आवश्यक आहे, 8 days. 8 दिवसाच्या आतमध्ये, 8 दिवसाच्या पुढे नाही. 8 दिवसाच्या आतमध्ये जर या सेल्स काय झाल्या, एम्ब्रिओ मधल्या डिव्हाइड जर झाल्या, तर 2 ग्रुप्स तयार होतात. किती, 2 ग्रुप्स तयार होत असतात. अँड दोज 2 ग्रुप्स डेव्हलप ऍज अ 2 सेपरेट एम्ब्रिओ. मग जेव्हा ह्या सेल्स काय होतात, डेव्हलप काय, त्याचे 2 ग्रुप्स तयार होतात की, मग या कशामध्ये येतात रे, 2 ग्रुप्स म्हणजे 2 ज्या सेल्स असतात, 2 जे एम्ब्रिओ आहेत ते कशामध्ये येतात, युटेरस मध्ये. आणि ते काय म्हणून वाढू लागतात, 2 सेपरेट एम्ब्रिओ. 2 सेपरेट भ्रूण म्हणजे वेगवेगळे भ्रूण म्हणून काय होते, त्यांची वाढ होत असते. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म. एकाच एम्ब्रिओ पासून काय झालंय, एकच एम्ब्रिओ होता, पण त्याच्या 8 दिवसामध्ये काय झालं, त्या एम्ब्रिओचे 2 ग्रुप्स तयार झाले.
सेल्सचं डिव्हायडेशन झालं आणि 2 ग्रुप्स तयार झाले आणि 2 एम्ब्रिओज तयार झाले आणि ते 2 एम्ब्रिओज काय होऊ लागले, सेपरेट त्यांचं डेव्हलपमेंट होऊ लागलं युटेरस मध्ये. तेव्हा त्यांना आपल्याला काय म्हणायचंय, मोनोझायगोटिक ट्विन्स. आलंय लक्षात. मग हे जे ट्विन्स असतात की नाही, जे मोनोझायगोटिक ट्विन्स आहेत, हे जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. म्हणजे जेनेटिकली कसे, जनुकीय दृष्ट्या ते कसे असतात, तंतोतंत एकसारखे असतात. मग याच्यामध्ये काय होतं लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये एक तर काय असतात, 2 मुली असतात, जेनेटिकली सेम असतात, त्यामुळे काय असतात, एक तर 2 मुली असतात किंवा एक तर काय जन्माला येतात 2 मुलं जन्माला येतात. कशामध्ये, मोनोझायगोटिक. का, कारण की एम्ब्रिओ कसं होता, अगोदर सिंगलच होता. फर्टिलाइज झाल्याच्या नंतर 8 दिवसामध्ये त्याचं काय झालं, 2 ग्रुप्स मध्ये डिव्हायडेशन झालं की. मग एकाच एम्ब्रिओ पासून जे 2 काय होतात, 2 ग्रुप्स मध्ये 2 एम्ब्रिओ सेपरेट होतात. मग त्याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी होईल का, नाही होणार. एक तर काय होईल, 2 गर्ल्स होतील किंवा 2 काय होतील, बॉईज होतील. आणि ते कसे असतात, जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर. जनुकीय दृष्ट्या हे कसे असतात, तंतोतंत सारखी असतात. त्यांच्यामध्ये आपल्याला बदल दिसून येत नाही. राम और श्याम, सीता गीता असतात ना, असे ठेवतात नाव जे सिमिलर असतात त्यांना. ड्यू टू दिस such twins are exactly similar in their appearance and their gender is also same. Both will be either girls or boys. आले लक्षात. असे जे काही ट्विन्स मोनोझायगोटिक मध्ये जे ट्विन्स डेव्हलप होतात, ज्यांची वाढ होत असते, तर हे मोनोझायगोटिक ट्विन्स जेनेटिकली तर सिमिलर असतातच, परंतु ते एक तर काय असतात, बॉईज असतात किंवा गर्ल्स असतात. इथपर्यंत लक्षात आलंय का सगळ्यांच्या, जे ऑनलाईन आहे त्यांच्या पण आलंय का. भाग्यश्री, आरती, साक्षी, ओके. चला मग त्यानंतर पहा, आता हे जे काही मोनोझायगोटिक ट्विन्स आहेत, हे तर आपण पाहिलं की काय असतात, एक तर आयदर 2 बॉईज असतात किंवा 2 गर्ल्स असतात. परंतु पहा, यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम निर्माण होतात. काय प्रॉब्लेम होतात हे पण तुम्ही पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे टीव्ही वरती, न्यूजपेपर वरती. नेमकं काय पहा, इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स, म्हणजे या मोनोझायगोटिक ट्विन्सच्या बाबतीत काय होतं पहा. इफ the embryonic cell are divided into 2 groups 8 days after the zygote formation. जायगोट फॉर्मेशन झालेले म्हणजे युग्मकाची पूर्णतः काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. आणि त्याच्यानंतर 8 दिवसाच्या नंतर जर या एम्ब्रॉयनिक सेल्स काय व्हायला लागल्या, डिव्हाइड व्हायला सुरुवात झाली. किती दिवसाच्या नंतर सांगितलंय मी, 8 डेजच्या नंतर. 8 दिवसाच्या आतमध्ये जर झालं तर हे काय होतात, जायगोट फॉर्मेशन व्हायच्या अगोदर जर या सेल्स काय झाल्या, सेपरेट जर झाल्या, तर 2 काय होतात, ट्विन्स तयार होतात. म्हणजे आयदर ते काय असतील, गर्ल असतील किंवा बॉईज असतील. परंतु याच सेल ज्या आहेत की नाही, तर याच सेल जर 8 दिवसाच्या नंतर काय व्हायला लागल्या, त्या सेपरेट व्हायला लागल्या, तर काय होतं पहा, देयर इज अ हाय पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ co-joint twins, that is Siamese twins असं म्हणतात. तर यांच्यामध्ये काय होते, खूप दाट शक्यता निर्माण होते, एक तर ते काय होतात, को-जॉईंट ट्विन्स म्हणून जन्माला येतात. को-जॉईंट कळते, को-जॉईंट म्हणजे काय, त्यांचे काही भाग कसे असतात, सामायिक असतात, एकच असतात. म्हणजे 2 डोके तयार होणार, एकच शरीर तयार होणार असं. किंवा दोघांचं काय होतं, एकच हृदय होतं. दोघं सेपरेट येतात पण हृदय कसं असतं, एकच असतं, असं येतं. म्हणजे चिटकून येतात एकमेकांना. काय होतं, चिटकून. भरपूर तुम्ही ऐकलेलं असेल, पाहिलेले असेल न्यूजपेपर मध्ये, टीव्ही मध्ये अशा येतात बातम्या को-जॉईन झालेल्या. 2 वेगवेगळे आहेत, 2 वेगळे 2 झालेले आहेत आणि शरीर कसं आहे, एकच आहे. मग हे केव्हा होतं, जेव्हा 8 दिवसाच्या नंतर हे एम्ब्रॉयनिक सेल्स काय होतात, डिव्हाइड व्हायला सुरुवात होते. जायगोट फॉर्मेशन झाल्यावर मग तेव्हा असे काय होतात, को-जॉईंट ट्विन्स तयार होत असतात. आणि सच ट्विन्स आर बॉर्न विथ द सेम पार्ट ऑफ अ बॉडी जॉईंट टू इच अदर.
म्हणजे अशा अवस्थेत जन्माला येणारे जे जुळे असतात तर त्यांचे काही अवयव कसे असतात रे, समान असतात, सामायिक असतात. अँड सेम ऑर्गन आर कॉमन इन सच ट्विन्स. यामध्ये ऑर्गन्स कसे असतात, अवयव समान असतात, सारखे आपल्याला दिसून येत असतात. कशामध्ये, मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये. आफ्टर 8 days, 8 दिवसाच्या नंतर, म्हणजे जेव्हा जायगोट फॉर्मेशनही होऊन जातं आणि तेव्हा जर या एम्ब्रियोनिक सेल्स काय व्हायला लागल्या, डिव्हाइड व्हायला सुरुवात जर झाली तर असे को-जॉईंट ट्विन्स तयार होत असतात. त्याला दुसरं नाव काय, सायमेज ट्विन्स. लक्षात ठेवायचं आहे, सायमेज ट्विन्स आलं तरी काय ते को-जॉईंट ट्विन्स आहेत, किंवा को-जॉईंट ट्विन्स आलं तरी त्याला काय म्हटलं जातं. आले लक्षात एवढं. आता पहा, हे झालं आपलं मोनोझायगोटिक ट्विन्स आपण पाहिलं. आता सेकंड काय, डायझायगोटिक ट्विन्स. आता डायझायगोटिक ट्विन्स मध्ये काय होतं, डायझायगोटिक ट्विन्स मध्ये 2 oocytes are released from the ovary of women and both 2 oocytes are fertilized by 2 separate sperm and thus 2 zygote are formed. हे सोपं आहे. मोनोझायगोटिक पेक्षा कसं आहे, हे सोपं आहे. का, कारण की याच्यामध्ये सरळ सरळ काय होतंय, ओव्हरीज मधून काय येत आहे, 2 oocytes येत आहेत. म्हणजे 2 अंडपेशी या ओव्हरीज मधून रिलीज केल्या जातात. आणि या दोन्ही अंडपेशींना काय केलं जातं, जे 2 स्पर्म्स असतात, येणारे जे वजायना मार्फत येणारे स्पर्म्स असतात मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, तर ते स्पर्म दोन्ही याला काय करतात, दोन्ही ओसाइट्सला सेपरेट सेपरेट काय करतात, फर्टिलाइज करतात. म्हणजे एकच स्पर्म आहे आणि ते दोन्ही ओसाइटला काय करत नाही, फर्टिलाइज करत नाही. एक स्पर्म काय करणार, याला फर्टिलाइज करणार आणि दुसरा एक स्पर्म येणार, तो काय करणार, दुसऱ्या ओसाइटला फर्टिलाइज करणार. कारण की आपल्याला माहिती जे सेमन्स येत असतं तर त्यामध्ये 2 to 3 मिलियन काय असतात, स्पर्म्स असतात. आणि त्याच्यापैकी एकच स्पर्म काय करतं, फर्टिलाइज, ओसाइटला काय करत असतं, फर्टिलाइज करत असतं. मग आता 2 to 3 मिलियन्स जे काही स्पर्म्स असतात तर त्यापैकी 2 स्पर्म काय करतात, या 2 ओसाइटला फर्टिलाइज करतात. ओके, मग काय होईल बरं, ह्या दोन्ही ओसाइटला फर्टिलाइज केल्याच्या नंतर 2 सेपरेट स्पर्म्सने मग हे दोन्ही काय होतात, सेपरेट, यांचं जायगोट फॉर्मेशन होतं. आलंय लक्षात, सेपरेट काय होणार आहे, जायगोट फॉर्मेशन घडून येतं. अँड 2 जायगोट्स आर फॉर्म. या ठिकाणी काय होतात, 2 जायगोट, 2 युग्मक तयार होतात. म्हणजे हे पुन्हा काय होतात, ओसाइट, दोन्ही पण वेगवेगळे ओसाइट तयार होतात, युटेरस मध्ये येतात, त्यांची डेव्हलपमेंट होते. अँड 2 सेपरेट जायगोट आर फॉर्म. दोन्ही वेगवेगळे, पहिल्यापासूनच वेगवेगळे. मोनोजायगोटिक मध्ये काय होतं, एक एम्ब्रिओ होता आणि त्याला काय करत होतं, एकच स्पर्म काय होतो, फर्टिलाइज करतो. परंतु 8 दिवसाच्या आतमध्ये जर या एम्ब्रियोनिक सेल्स काय झाल्या, डिव्हाइड झाल्या, तर 2 ग्रुप मध्ये त्यांचं डिव्हायडेशन होतं आणि 2 सेपरेट एम्ब्रियोज काय होत होते, डेव्हलप होत. आलंय लक्षात. परंतु याच्यामध्ये काय होतं, 2 oocytes काय केली जातात, रिलीज केली जातात आणि 2 सेपरेट स्पर्म काय करतात, या दोन्हींना फर्टिलाइज करतात. अँड 2 सेपरेट जायगोट फॉर्मेशन. दोन्हींचं काय होतं, वेगवेगळे जायगोट काय होतात, तयार होत असतात. अँड दिस 2 embryos आर फॉर्म फ्रॉम 2 जायगोट अँड बोथ embryos आर सेपरेटली implanted in uterus and dizygotic twins are delivered after the complete development. या ठिकाणी 2 जायगोट काय होतात, तयार होतात. त्या 2 जायगोटचं युटेरस मध्ये काय होतं, सेपरेट इम्प्लांटेशन होतं. हे सेपरेटली काय होतात, दोन्ही जे काही एम्ब्रियोज आहेत हे सेपरेटली डेव्हलप होतात, सेपरेटली त्यांचे काय होते, डिलिव्हरी होऊन जाते. आणि परंतु पहा, डिलिव्हर्डचं काय होते, सेपरेट होत असते. परंतु अशी जे ट्विन्स असतात हे जेनेटिकली कसे असतात रे, डिफरंट असतात. मोनोझायगोटिक मध्ये काय होतं, एक्झॅक्टली सिमिलर होते. जेनेटिकली कसे होते ते, एक्झॅक्टली सिमिलर. मग ते 2 काय असतील, गर्ल्स असतील किंवा 2 बॉईज असतील. परंतु याच्यामध्ये काय असतं, हे जे काही येतात की नाही, हे ट्विन्स जन्माला, तर ते जेनेटिकली कसे असतात, डिफरंट असतात. मग ते कसे असतील, एक तर आयदर एक गर्ल्स असेल किंवा एक काय असेल, बॉय असेल. याच्यापैकी एक गर्ल असेल, एक
बॉय असेल, किंवा कधी कधी काय होतं दोन्ही पण बॉईज येऊ शकतात, परंतु ते सिमिलर दिसत नाहीत, सिमिलर दिसत नाही, दिसताना ते कशी दिसतात, वेगवेगळे दिसतात. आलंय लक्षात? मग आपण जरी काय म्हणतो ते जुळे आहेत, आपल्याला कधी कधी ओळखायला पण येत नाही की हे जुळे असतील म्हणून, दिसायला वेगवेगळे असतात. कशामुळे वेगवेगळे असतात? कारण की त्यामध्ये टू ओसाइड्स असतात आणि टू सेपरेट स्पर्म काय करतात, त्याला फर्टिलाइज करतात. त्यांची सेपरेटली काय होते, डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळे ते जेनेटिकली कसे असतात, डिफरंट असतात. म्हणजे याच्यामध्ये शक्यता काय आहे की दोन्ही पण मुलं पण होण्याची शक्यता असते, दोन्ही मुली पण होण्याची शक्यता असते, किंवा एक मुलगा आणि एक मुलगी हे पण होण्याची शक्यता असते. तेव्हा म्हणजे यांचे जेंडर कसे असतात, डिफरंट असतात. सेम ऑफ डिफरंट बाय जेंडर. ओके, याला आपण काय म्हणतो, डायझायगोटिक ट्विन्स असं म्हणतो. आलंय लक्षात? डायझायगोटिक ट्विन्स सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ओके, हे होतं आपलं ट्विन्स. आता लास्ट पॉइंट आपल्याला पाहायचंय, पहा, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे लैंगिक आरोग्य. लैंगिक आरोग्य कसं ठेवायला पाहिजे, तर हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. लास्ट पॉइंट आहे आपला पण जात नाही, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. पहा आता याच्यामध्ये काय, हेल्थ म्हणजे काय, आता ही हेल्थची डेफिनेशन तुम्ही 8वीला पण पाठ केली होती, अभ्यासलं होतं. हेल्थ, हेल्थ अँड डिसीज मध्ये होती ना, डिसीजची पण होती आणि हेल्थची पण डेफिनेशन होती. आता म्हणून आम्हाला आठवतच नाही काय होतं 8वी. हा, गेलं म्हणायचं, 2 वर्ष झालं आम्ही शाळेत पण नाहीयेत आणि कुठंच नाहीये, त्यामुळे आमच्या मेमरीवरती गंज चढलाय मला. काय काय तर म्हणतात आम्हाला पेन सुद्धा धरता येईल हे कोरोनामुळे, लिहिता पण आहे म्हणजे विसरले पेन कसं धरायचं आणि कसं लिहायचं, असं झालं. अक्षर तर जसे होते तसे ते कशाच तसे खराब झाले, जस काय की पहिलीच्या मुलाचे अक्षर आहेत असे. 2 वर्षामध्ये लिहिण्याचा सराव नाही, अभ्यासाचा सराव नाही, चालली मज्जा घरी बसून, असं झालंय सुरू. ठीक आहे, पहा आता हे आपल्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थचं पाहायचंय. हेल्थ म्हणजे काय, थोडस गंज चढलेलं आपण बाजूला करू. काय हेल्थ म्हणजे, अ पर्सन स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशियल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड हेल्थ. काय म्हणायचंय, हेल्थ म्हणजे काय, अ पर्सन स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशियल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड हेल्थ. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची सुव्यवस्था असण्याला आपण काय म्हणतो, आरोग्य असं म्हणतो. तो शरीराने पण कसा आहे, सुदृढ आहे, त्याला कोणतीही रोग नाही. तो मेंटली पण कसा आहे, चांगला आहे, स्ट्रॉंग आहे, म्हणजे त्याला कोणताही मानसिक ताण तणाव नाहीये. सोशियली पण तो कसा आहे, स्ट्रॉंग आहे, म्हणजे त्याचं प्रत्येकाशी कसं होतं, व्यवस्थित प्रकारे जुळतं, प्रत्येकाशी, प्रत्येक व्यक्तीशी त्याचे कसे चांगले संबंध आहेत. म्हणजे हे ओव्हरऑल सगळं जे काय असतं स्ट्रॉंग असणं, त्याला आपण काय म्हणतो, हेल्थ असं म्हणतो, आरोग्य असं म्हणतो. आलंय लक्षात? हेल्थची डेफिनेशन काय लिहून द्यायची गरज आहे का, अ पर्सन स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशियल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड हेल्थ. आपल्या कंट्रीमध्ये पहा, आपला भारत देश असा आहे, बाकीकडे बाकीच्या देशामध्ये तर या हेल्थ बद्दल खूप चर्चा होत असते, खूप म्हणजे अवेअरनेस आहे खूप, परंतु आपली जी कंट्री आहे भारत देश, तर यामध्ये पहा, देअर इज अ सीम्स टू बी अ लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू वेरियस रिझन्स लाईक सोशल कस्टम, देन ट्रॅडिशन, इलिटरसी, शायनेस एक्सेट्रा. म्हणजे पहा, वेगवेगळ्या ज्या सामाजिक प्रथा असतात
आपल्याला माहिती आहे आपल्या भारत देशामध्ये खूप सामाजिक प्रथा असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, की इकडं नाही जायचं, मुलींनी बाहेर नाही निघायचं, काही काही मध्ये पदरच असायला पाहिजे डोक्यावरती, ओके नाही पदर डोक्यावरच नाही निघायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या काय असतात, सोशियल कस्टम्स असतात, म्हणजे सामाजिक प्रथा असतात. ट्रॅडिशन, परंपरा आपण म्हणतो, आमची अशी परंपरा, आमच्या याच्यामध्ये अशी परंपरा पुढे चालू राहिली असं म्हणतो आपण, म्हणजे परंपरा असते. त्यानंतर इलेक्ट्रसी, इलेक्ट्रसी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, अज्ञान, असाक्षरता, न शिकलेलं. आपल्या इकडे तर सुशिक्षित असून पण अशिक्षित सारखंच वागतात, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अशिक्षित असं म्हणतो. इलिटरसी, अज्ञानता. त्यानंतर शायनेस म्हणजे संकोच, मनामध्ये आपण एखादी गोष्ट जर सांगायची म्हटलं, आपण काय करतो की डॉक्टरांकडे जायचं म्हटलं, जरी ते लेडीज असू द्या किंवा कसे असू द्या, मेन्स असू द्या, तरी आपण त्यांना सांगायचं म्हटलं की आपल्या याच्यामध्ये काय निर्माण होतो, शायनेस, संकोच निर्माण होतो, की हा मी कसं सांगू, मी कसं हे करू, ओके. अशा प्रकारे काय होतात, शायनेस निर्माण होत असतो. अभि 2च मिनिट, पप्पा आहेत ना, थांब एक मिनिट, ओके. अशा प्रकारे काय होतात, शायनेस निर्माण होत असतो, संकोच, आपण त्याला काय म्हणतो, संकोच. आपण खुलेपणाने म्हणजे व्यवस्थित आपण सांगत पण नाही आपल्याला काय होतंय. आपण काय म्हणतो, डॉक्टरांकडे गेलो, आपल्याला जर थोडस मळमळ वगैरे होत असेल, डोकं जर दुखत असेल, तर आपण काय म्हणतो, मला लय कसनुस होतंय. आता ते डॉक्टरांनी कसं समजून घ्यायचं बरं, कसनुस होतंय म्हणजे कसं होतंय, नाही मला लय कस तरी होत. आता कस तरी काय होतंय, तुमचं डोकं दुखतंय, तुम्हाला सर्दी झालीये, तुम्हाला खोकला येतोय, का तुमचं पोटात दुखतंय, काय होतंय, कसनुस होतंय, काय हे. मग असं काय असतं, हे जे काय इलेक्ट्रिसिटी, अज्ञानतेची काय अशी उदाहरणं आपल्याला दिसून येत असतात. म्हणजे आपल्याला या जी काही आता हे बाकीचं तर आपण त्याच्याविषयी सांगू शकत नाही, मग ही रिप्रोडक्टिव्ह जी हेल्थ आहे, जे आपलं लैंगिक आरोग्य आहे, त्याविषयी तर आपण काय करतो, बोलतच नाही, असं होऊन जातं. आणि हे कशामुळे आपण बोलत नाही आपल्या लैंगिक आरोग्याबद्दल विषयी, कारण की काय असतं, सोशल कस्टम असतात, ट्रॅडिशन असते, आपली इलेक्ट्रसी असते, शायनेस असतो, यामुळे आपण या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ विषयी आपण कोणाशी बोलत नाही. स्पेशली देअर सीम टू बी अ इनडिफरन्स टुवर्ड्स द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमेन्स. विशेषतः जे स्त्रियांचं लैंगिक आरोग्य आहे, तर याविषयी आपल्याला आपल्या देशामध्ये अनास्था दिसून येते. आता ते आपल्याला थोडे थोडे हळूहळू दूर पाहायला लागलेली आहे, परंतु तरी सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी काय होतं, अशा प्रकारचं दिसून येतात रिप्रोडक्टिव्ह हेल्थ विषयीच शायनिंग दिसून येत असतो. ऑकरन्स ऑफ menstrual cycle is related with reproductive and overall health of women. स्त्रीला येणारी जी मासिक पाळी असते, तर त्या मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि संपूर्ण आरोग्याशी काय असतो, संबंधित असतो. जी मेनिस्ट्रियल सायकल येत असते पर मंथ, म्हणजे इच मंथला, प्रत्येक महिन्याला येत असते, तर ती हेल्थ जी आहे, तर ती आपली ओव्हरऑल हेल्थ, वुमेन्सचं जे लैंगिक आरोग्य त्याच्याशी संबंधित असते. परंतु नाव अडेज, आजकाल पहा आपल्याला माहितीये, वुमेन्स वर्किंग ऍट पार विथ मेन्स. स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काय करते, काम करते, माहितीये, आपण म्हणतो ना स्त्री पुरुष समान आहेत, मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान, माहितीये ना. हा, मग तसंच पहा, हे जे काही वुमेन्स आहेत, हे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काय करतायत, काम करतायत, ते आपल्याला माहितीये. जेवढा पुरुष काम करतात तेवढंच काय करतात, स्त्रिया काम करतात. उलट पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त काम असतं, कारण की ते ऑफिसला पण जातात, तिथून आलं की घरचंही काम करावं लागतं, त्यांच्या लेकरांचंही पाहावं लागतं, काय काय नाही ते सकाळी उठून लवकर डब्बा करून ते करून जावं लागत असतं. म्हणजे एवढं ते काय करतात, वर्किंग करत असतात, काम करत असतात. ड्यू टू दिस, यामुळे पहा, दे हॅव टू स्टे आउटडोअर फॉर होल डे. त्यामुळे त्यांना काय करावं लागतं, दिवसभर घराच्या बाहेर राहावं लागतं. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत त्यांना घराच्या बाहेर राहावं लागतं.
जेव्हा मेनिस्ट्रुअल सायकल चालू असते तेव्हा त्यांची ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग अ मेनिस्ट्रुअल सायकल. मासिक पाळीच्या वेळी त्यांचा रक्तस्राव चालू असतो तरी सुद्धा त्या होल डे कुठे असतात, बाहेर असतात, बाहेर काम करत असतात. ड्यू टू धिस, यामुळे पहा, प्रायव्हेट ऑर्गन्स नीड टू बी मेंटेन क्लीन टाइम टू टाइम. त्यामुळे जे प्रायव्हेट ऑर्गन्स असतात तर ते वेळोवेळी काय करणं, स्वच्छ करणं आवश्यक असतं. अदरवाईज ते जर वेळोवेळी स्वच्छ केली नाही तर प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अरायझेस. तर त्या आरोग्याविषयीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अँड सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे बी अरायझेस इन मेन्स टू. पुरुषांमध्ये सुद्धा या लैंगिक आरोग्याच्या काही समस्या काय होऊ शकतात, उद्भवू शकतात. अँड इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लिनलीनेस ऑफ देअर जेनिटल्स. आणि त्यामुळे हे टाळण्यासाठी जे जेनिटल ऑर्गन्स असतात, जे प्रायव्हेट ऑर्गन्स असतात, तर त्यांची वेळोवेळी स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, मग जर काय होतं पहा, असे यामुळे जर आपण सेक्स्युअल काय केले नाही, म्हणजे आरोग्य रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जर व्यवस्थित केली नाही तर काही काय होऊ शकतात, सेक्स्युअल डिसिजेस असतात तर ते होण्याची शक्यता असते. म्हणजे लैंगिक काय काही रोग आहेत तर ते होण्याची शक्यता असते. मग ते डिसीज कोणते आहेत, जर आपण आपली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय केली नाही, व्यवस्थित ठेवली नाही, त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही, टाइम टू टाइम क्लीन केलं नाही, तर मग काय होऊ शकतात, अशा प्रकारचे डिसीज होऊ शकतात. मग ते कोणते डिसीज आहेत, कोणते आहेत, एक आहे सायफिलिस. काय आहे, सायफिलिस. लक्षात ठेवायचे नावं काय आहेत, सायफिलिस. सायफिलिस एक आहे आणि सेकंड कोणतं आहे, गोनोरिया. गोनोरिया म्हणायचं, गोनोरिया. 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 हा, सायफिलिस आणि गोनोरिया हे काय आहेत, ते दोन डिसीज आहेत. लक्षात ठेवायचे सगळ्यांनी. डिसीज, सेक्स्युअल डिसीज होण्याची शक्यता असते. काय, सायफिलिस आणि गोनोरिया हे दोन डिसीज आहेत. आणि हे लार्ज स्केल वरती म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येत असतात. हे दोन आजार दिसून येतात. बोथ ऑफ दिस डिसीजेस आर कॉज बाय बॅक्टेरिया. हे दोन्ही जे डिसीजेस आहेत ना, सायफिलिस आणि गोनोरिया, हे दोन्ही पण डिसीज कशामुळे होतात, बॅक्टेरियाने. कशामुळे होतात, बॅक्टेरिया. म्हणजे जीवाणू असतात तर त्या जीवाणूंमुळे हे दोन डिसीज होण्याची शक्यता असते. मग आता हे जे काही यांचे सिम्पटम्स काय आहेत, सायफिलिसचं काय सिम्पटम्स आहे, गोनोरिया जो आहे त्याचं काय सिम्पटम्स आहे, तर पहा, ऑकरन्स ऑफ पॅचेस on various parts of body including genitals, rash, fever, inflammation of joints, alopecia, etc. These are the symptoms of syphilis. काय काय, पॅचेस, याचे काय सिम्पटम्स आहेत, पॅचेस तयार होत असतात कशावरती, ऑन वेरियस पार्ट, ऑन वेरियस पार्ट्स ऑफ बॉडी. याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं, इंक्लुडिंग जेनिटल्स, प्रायव्हेट ऑर्गन, जेनिटल्स. त्यानंतर आणखी काय, रॅशेस तयार होतात. रॅशेस म्हणजे काय, आपण म्हणतो ना रॅशेस आला, असं पुरळ वगैरे येणं, किंवा हातावरती लाल 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 असे फोड वगैरे येतात. आपण काय म्हणतो, मला याचे रॅशेस पडते, त्या गोळ्या खाल्ल्या म्हणून मला रॅशेस तयार झाले, चट्टे म्हणतो आपण त्याला, रॅश. हे पण रॅश. पॅचेस म्हणजे पण काय, चट्टे निर्माण होत असतात, सगळ्या शरीरावरती चट्टे तयार होत असतात. रॅशेस म्हणजे ते थोड्या कालावधीपुरतं येतं, पण परत काय होतं, निघून जातं, पण ते रॅशेस येत असतात. त्यानंतर काय, फेवर येतो, ताप माहिती सगळ्यांना, ताप माहितीये सगळ्यांना. ओके, फेवर. त्यानंतर इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट, इन्फ्लेमेशन
ऑफ जॉईंट्स. जॉईंट्स असतात ना, सांधे आपण म्हणतो, असे जॉईंट्स जे असतात आपले, मनगटाचं आहे, कोपर आहे, तर असे जे काही जॉईंट्स असतात तर त्यांच्यामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे ते काय होणं, सुजणं, सुजल्या जातात. काय होतात, दाह होतो म्हणजे सुजल्या जातात की जॉईंट्स काय होतात, सुजतात. ॲलोपेसिया, ॲलोपेसिया ॲलोपेसिया म्हणजे काय, ॲलोपेसिया म्हणजे केस गळणं, केस गळायला सुरुवात होतं. आता असे आपले केस गळतात म्हणजे आपल्याला लगेच काय सायकलिस्ट झाले, आपण म्हणतो ना आता कोणाची केस गळ, असं आपण काढलं तरी काय होतात, ते गळाले, त्याला आपण म्हणू शकत नाही. बाकीचे पण सिम्पटम्स असणं आवश्यक आहे. बाकीचे पण कोणते, पॅचेस ऑन वेरियस पार्ट ऑफ बॉडी इन्क्लुडिंग जेनिटल्स, सगळ्या शरीरावरती चट्टे तयार होणं, तयार येणं, रॅशेस, रॅशेस येणं, फेवर, ताप येणं, इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट्स, जे काही सांधे असतात ते सुजणं, आणि ॲलोपॅसिया, केस गळणे, हे काय सायटिलीसची सिम्पटम्स आहेत. अशी जर सिम्पटम्स दिसत असतील तर लक्षात ठेवायचं की कोणता डिसीज होतो, सायटिलीस. ओके, आता पहा दुसरं आहे गोनोरियाचे. गोनोरियाचे काय सिम्पटम्स आहेत, पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग अ युरिनेशन, oozing of a pus through penis and vagina, inflammation of urinary tract, anus, throat, etc., eyes, etc. These are the symptoms of gonorrhea. काय आहेत पहा आता याचे, गोनोरियाचे काय सिम्पटम्स हे आपल्याला पाहायचे. काय सांगा मला, चला. पेनफुल, पेनफुल अँड burning, burning sensation during urination, urination, oozing, oozing of pus through penis and vagina. Then inflammation, inflammation of urinary tract. Then last कोणते, ट्रॅक्स. मग ते कोणते ट्रॅक्स आहेत, ॲनस, थ्रोट, आईज. पाहता हे काय गोनोरियाचे सिम्पटम्स आहेत. काय गोनोरियाचे सिम्पटम्स, पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. युरिनेशन म्हणजे जेव्हा तुम्ही लघवीला जात असतात तर ते त्यावेळेस काय होतं की हे आग होते, वेदना होत असतात युरिनेशनच्या वेळेला. पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. देन ओझिंग ऑफ अ पस थ्रू पेनिस अँड वजायना. पेनिस आणि वजायना जे असतात म्हणजे जे शिश्न आणि योनी मार्ग जे असतं, तर त्यामध्ये पू श्रवण म्हणजे त्यामधून काय होतं, पू बाहेर येतो. पू सगळ्यांना माहिती, एखादं दुःख जरी झालं तरी त्यामध्ये पू निर्माण होत असतो. मग अशी जे ओझिंग ऑफ पस थ्रू पेनिस अँड वजायना, योनी मार्गामध्ये किंवा शिश्नामध्ये काय श्रवण, पू श्रवणे. देन इन्फ्लेमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, एनस, थ्रोट, आईज, एक्सेट्रा. कशामध्ये, जे काही युरिनरी ट्रॅक असतो, त्यानंतर ॲनस गुदाशय असतात, थ्रोट घसा, डोळे म्हणजे आईज डोळे, तर यांच्या या अवयवांना काय होते, सूज येत असते. या अवयवांना काय होते, सूज येते. युरिनरी ट्रॅक, त्यानंतर ॲनस, थ्रोट आणि आईज या अवयवांना काय होते, सूज येत असते. हे कशाचे सिम्पटम्स आहेत, गोनोरियाचे. जर असे सिम्पटम्स दिसले तर कोणता डिसीज असतो, गोनोरिया असतो.
हे काय आणि हे कशामुळे घडून येतं, जर आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जर आपण व्यवस्थित क्लीन केलं नाही, क्लीन ठेवली नाही, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कडे जर आपण लक्ष दिलं नाही, तर असे डिसीज होण्याची शक्यता असते. आले लक्षात? हा होता आपलं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. समजलंय सर्वांना? ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांना कोण कोण आहे? आरती. ओके, चला मग आपण आपला धडा या ठिकाणी संपलेला आहे. थर्ड चॅप्टर जो सुरू केला होता तो लास्टली संपलेला आहे. शेवट झालाय आज आपला. सगळ्यांना व्यवस्थित समजला असेल, सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके, आपण थांबू या ठिकाणी.